हॅलो. हॅलो. हॅलो, मी अनुराधा बोलते, एबीसी इंजिनिअरिंग कॉलेजमधून. अच्छा. माझं बोलणं प्रणव सोबत होत आहे. हो, मी प्रणवच बोलतोय. तुमची आता सीईटीची एक्झाम झाली आहे. हो, आत्ताच माझी 23 तारखेची शिफ्ट होती. पेपर झाला माझा. तुमचा पेपर कसा होता आणि किती मार्क्स एक्सपेक्ट करताय? पेपर तर तसा माझा ठीकठाकच होता. मला 60-70 मार्क्स एक्सपेक्टेड आहेत तसे. यांना काय सांगावं आता, एवढ्या मार्क्सवर काही होत नसतं. ओके. आणि जेई दिली होती तुम्ही? हो, जेई पण दिली होती. किती मार्क्स आले? यार, हे मला जेईचे मार्क्स का विचारताय? ऑलरेडी जेई पण चांगला नाही गेला माझा. जेई मध्ये मला तसे कमीच आले होते, पण अभ्यास केला होता पण कमी मार्क्स आले मला तसे. ओके. आमच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशन सुरू झाले आहे, तर तुम्ही इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी इंटरेस्टेड असाल तर एकदा कॉलेजला व्हिजिट करू शकता. तुमच्या कॉलेजला ओके, एबीसी इंजिनिअरिंग कॉलेज म्हणाले तुम्ही? हो. इथे जर सीएस असेल तर आपलं काम झालंच समजा. तिथे सीएस वगैरे ब्रांचेस आहेत का मग? हो, आहे. येस, काम झालं म्हणजे. मला ऍडमिशन तसं सीएस मध्ये घ्यायचं आहे. हो, मिळेल ना, पण त्याचा फक्त 5 सीट बाकी आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर कॉलेजला व्हिजिट करा किंवा 5,000 भरून आजच तुमची सीट बुक करा. लवकर काहीतरी करावं लागेल, पण तरी एकदा परत विचारतो. 5च सीट उरल्या आहे तिथे. हो. पुढे सीएसला ऍडमिशन मिळतं नाही मिळतं एवढा कमी मार्क्सवर आताच मी त्या ऍडमिशन घेऊन जातो, म्हणजे माझं काम आत्ता होऊन जाईल. कधीपर्यंत येऊ शकतो मग मी तिथे त्या कॉलेजला? एक 2-3 दिवसामध्ये व्हिजिट करून घ्या. ओके, मी तुम्हाला 1-2 दिवसात कळवतो तुम्हाला. हो. ओके. मी अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप करते. ओके, ठीक आहे. व्हॉट्सअपवर पाठवा तुम्ही मला. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आता जसा प्रणवला इंजिनिअरिंग कॉलेजमधून कॉल आला होता, असेच कॉल भरपूर साऱ्या स्टुडंटला आतापर्यंत आले असतील. आले नसेल तर नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये येईल. तर भरपूर सारे स्टुडंट असे कॉल आल्यानंतर गोंधळून जातात की ऍडमिशन प्रोसेस चालू झाली आहे का, किंवा ऍडमिशन आता आपल्याला घ्यायचं आहे का. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची जी लिगल प्रोसेस आहे, जी सीईटी सेल कंडक्ट करतं, म्हणजे ती म्हणजे कॅप राऊंड, ही कॅप राऊंडची प्रोसेस अजूनपर्यंत चालू झालेली नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर ती कॅप राऊंडची प्रोसेस चालू होईल. तर ही सगळी जी प्रोसेस असणार आहे ती व्यवस्थित पार पाडली जाते बघा. तर आता काय होतं, भरपूर साऱ्या स्टुडंटनी सीईटीची एक्झाम दिलेली असते. भरपूर साऱ्या स्टुडंटला पेपर हा चांगला गेलेला असतो, मीडियम गेलेला असतो किंवा थोडा खराब गेलेला असतो. या सगळ्या गोष्टीचा फायदा हे इंजिनिअरिंग कॉलेजेसवाले घेतात. तर हा फायदा कसा घेतात, तर आता भरपूर सारे स्टुडंट गोंधळलेले असतात, प्रेशरमध्ये असतात की आपल्याला चांगले पर्सेंटाईल येतील का, किंवा चांगले पर्सेंटाईल जरी आले किंवा खराब पर्सेंटाईल जरी आले तर त्या पर्सेंटाईल वरती आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेज मिळेल का, किंवा आपल्याला हवी ती ब्रांच मिळेल का. ह्याचाच फायदा हे अशी इंजिनिअरिंग कॉलेजेस हे घेत असतात बघा. तुम्हाला कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेज किंवा जे पण प्रायव्हेट रेप्युटेड कॉलेजेस आहेत तिथून कॉल येणार नाही बघा. जे लोअर रेंजचे कॉलेज आहेत, ज्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशनच होत नाहीत, अशाच कॉलेजचे तुम्हाला आता कॉल येत असतात बघा. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घेण्याची बाब आहे बघा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 335 प्लस इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये प्रायव्हेट असतील, गव्हर्नमेंट असतील, डीम्ड युनिव्हर्सिटी असतील, हे सगळे कॉलेजेस इन्क्लूड आहेत. ह्या कॉलेजेसमध्ये साधारणपणे 43 प्लस ब्रांचेस आपण बघायला मिळतात. तर ह्या एवढ्या ब्रांचेस, एवढ्या कॉलेजेस एकंदरीत विचार करायचा झाला तर भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये भरपूर साऱ्या सीट्स ह्या व्हॅकंट असतात. आणि ह्या व्हॅकंट राहिलेल्या सीट दरवर्षी व्हॅकंट राहू नये म्हणून भरपूर सारे लोअर रेंजचे कॉलेजेस आता तुम्हाला कॉल करतील, प्रोव्हिजनल ऍडमिशन घ्या म्हणतील. आताच्या आत्ता ऍडमिशन घ्या, सीट संपत आलेल्या आहेत, 5च सीट बाकी आहेत, 10 सीट बाकी आहेत, ऍडमिशन क्लोज होणार, नंतर तुम्हाला भेटणार नाही, भरपूर कमी पर्सेंटाईल आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही आता बळी पडला तर तुमचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही बघा. त्याच्यामुळं आपल्याला ऍडमिशन प्रोसेसची व्यवस्थित माहिती असणं गरजेचे आहे. आणि ती ऍडमिशनची प्रोसेस कशी चालते, काय चालते, याच्यासाठी युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे बघा. येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार नक्कीच कंडक्ट करणार आहोत. त्याची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच अवेलेबल होईल. टाइम डेट जो काय असेल ते व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण नक्कीच अपडेट करणार आहोत. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यांना नक्की जॉईन करू शकता आणि जो सेमिनार आहे त्याचा फायदा करून घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॉलेजेस तुम्हाला आता कॉल करताय ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला आजही ऍडमिशन मिळणार आहे आणि कॅप राऊंड झाल्यानंतर पण ऍडमिशन मिळणार आहे. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची घाई गडबड करायचा काहीच अर्थ नाही बघा. जर तुम्हाला आता जे कॉलेज तुम्हाला फोन करतंय त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन मिळत असेल
तर तुम्हाला जे पण स्कॉलरशिपचा बेनिफिट आहे किंवा तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट आहे तो सुद्धा बघायला मिळतो बघा. आणि जर तुम्ही आत्ता जर त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली तर त्या कॉलेजची जी काही फुल फी असेल ती तुम्हाला भरावी लागते. त्याच्यामुळं काही घाई गडबड करायची गरज नाहीये बघा. कॅप राऊंड झाल्यानंतर आपण नक्कीच त्याच्यावर फोकस करू शकतो. त्याच्यासाठी युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच मदतीसाठी असणार आहे. कुठलं कॉलेज कुठली ब्रांच तुमच्या पर्संटाईल अकॉर्डिंग बेस्ट असणार आहे ते नक्कीच आपण तुम्हाला सजेस्ट करणार आहे बघा. तर त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाहीये. आताच्या कंडिशनमध्ये फक्त आणि फक्त जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत ते आपल्याला काढणं गरजेचे आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवतोय. तर ते कसं काय असेल ते पण आपण त्या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि अशाच प्रकारच्या इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला ते हवे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, कमेंट्स करू शकता. धन्यवाद मित्रांनो.